वचन. कुठून आलाय? माझं खरंच काय नाही हो साहेब. त्याच्याबरोबर 4 जण आहेत, ते पळून गेले. मी माझं पळून गेले, मी भाडं घेऊन आलो. बोगस मतदाराला मारहाण करताय. जरा फोन उचला. एक फोन उचलत नाही असेल तुमचा माणूस. पाकिस्तानी नाही असेल ना हॉटलाईन. आपण पाहतो की या ठिकाणी प्रभाग क्रमांक 40 मध्ये मारहाण जे आहे त्या ठिकाणी करण्यात येते. कुठून आलाय तू? आलाय कुठून? तुला कुठून आणलंय? सर मतदान आहे का तुझं इथं? नाही हो सर, मी भाडं घेऊन आलो हो सर. काय तुला मारहाण का केली मग नक्की? मारहाण केली मग मला माहित नाही सर. मी भाडं घेऊन आलो. दोघं ठीक आहेत सर, ते मला माहित पण नाही सर कुठे आहे. या ठिकाणी पोलीस जे आहेत ते या ठिकाणी घेऊन चाललेले पाहायला मिळतात. मात्र भाजप त्याचबरोबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून त्याला मारहाण करण्यात आलेली आहे. आपण पाहतो की अशा पद्धतीनं जे बोगस मतदार आहेत त्यांना आपण पाहतो की गाडीमध्ये बसवलेला आहे आणि या ठिकाणी त्यांना मारहाण जे आहे ते करण्यात येते. मोठा गोंधळ जो आहे तो आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय. आपण पाहतो की पोलिसांच्या हातामध्ये पैशाचे बंडल त्याचबरोबर आधार कार्ड हे सगळं साहित्य पाहायला मिळतंय आणि पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यामध्ये घेतलेला आहे. या सगळ्या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 40 मध्ये आपण पाहतोय की हा मोठा गोंधळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आणलेल्या बोगस मतदारांना या ठिकाणी मारहाण जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आपण पाहतो की पोलीस या सगळ्यांना घेऊन जाताना पाहायला मिळतात. आपण पाहतो की जे बोगस मतदार आहेत त्यांना अशा पद्धतीनं गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे. पोलीस घेऊन जाताना पाहायला मिळतात. मात्र या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळते. जवळपास 1 ते 2,000 लोक घेऊन आलेले आहेत अशा पद्धतीचं म्हणणं इथल्या स्थानिक उमेदवारांचं आहे. आणि सध्या आपण पाहतोय या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो सुद्धा वाढवलेला पाहायला मिळतोय आणि पोलीस या ठिकाणून जे आपण पाहतोय की बाहेरून आलेले मतदार होते त्यांना मारहाण झालेली आहे. त्यांना घेऊन जाताना पाहायला मिळतात. स्थानिक पोलीस कर्मचारी जे आहेत आपण पाहतो की त्यांना घेऊन या ठिकाणून निघालेले पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आलेले थेट बोगस जे मतदार आहेत त्यांचा आरोप आहे त्यांना थेट मारहाण जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये करण्यात आली. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या सगळ्या परिसरामध्ये तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळते. उमेदवारांनी या सगळ्यांना ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि या सगळ्यांचा आरोप आहे तो म्हणजे बोगस मतदार जे आहेत त्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात. पोलिसांनी आपण पाहतोय की बंदोबस्त या चौकामध्ये वाढवलेला आहे. मात्र या सगळ्या स्थानिक उमेदवारांचा आरोप आहे तो म्हणजे बोगस मतदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आहेत. तणावाची परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते. काय आता पोलिसांचं म्हणणं काय आहे? पोलीस बांधवण्याच्या याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी अशा चुकीच्या गाड्या मतदान करून गेले तो 1000 लोकांचं मतदान झालंय ते सगळं थांबलं पाहिजे. त्या ठिकाणी परत प्रक्रिया झाली पाहिजे. ह्याच ठिकाणी काही तर सह्याद्रीनगर ठिकाणी बोगस मतदान चालू आहे. बऱ्याच ठिकाणी सह्याद्रीनगर ठिकाणी भाजपचे उमेदवार असतील शिवसेनेचे उमेदवार याच्यावरती आक्षेप घेत आहे. आम्ही सगळे भाजपचे सगळेच उमेदवार आहे नाही तर आक्षेप म्हणजे निवडणूक प्रक्रिया थांबलेच पाहिजे. निवडणुकीची प्रक्रिया वोटिंग थांबवलं पाहिजे. थांबवलंच पाहिजे. बोगस झालं काय उपयोग आहे ना. 1000 मतदान बोगस झालं